अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। पौर्णिमा हा चंद्राचा सर्वात तेजस्वी दिवस आहे। या दिवशी चंद्राची ऊर्जा सर्वात जास्त असते, म्हणूनच पौर्णिमेला केलेली प्रार्थना, उपाय तसेच दानधर्म आणि उपासना यांचे फळ अनेक पटीने वाढते। मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा आध्यात्मिक आणि धार्मिकदृष्ट्या खूपच शक्तिशाली आहे। सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत केलेले उपाय आणि प्रार्थना विशेष प्रभावी मानले जातात। आज आपण बघणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला कोणते उपाय करावेत आणि त्याचे काय फायदे होतात। पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पांढऱ्या रंगाची तसेच फिकट रंगाची वस्त्र परिधान करा। तांब्यात पाणी घेऊन पाण्यामध्ये थोडी साखर, अक्षता आणि गुलाबजल घालून चंद्राला ओम सोम सोमाय नमः हा मंत्र म्हणून अर्घ्य द्या। यामुळे मानसिक शांती मिळते, घरातील वातावरण चांगले होते, म्हणजे घरातील वाद कमी होतात। धनलाभ होण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी स्वच्छ कपड्यावर 2 लवंगा ठेवा, त्यामध्ये थोडी साखर ठेवा आणि देवी लक्ष्मी समोर बसून धनलाभ होण्यासाठी देवीला प्रार्थना करा। आणि दुसऱ्या दिवशी ह्या 2 लवंगा आणि साखर झाडाला विसर्जित करा। या उपायामुळे व्यवसाय आणि नोकरीत प्रगती होते, तसेच आर्थिक अडथळे दूर होतात आणि संपत्तीचे आगमन होते। वारंवार आरोग्याच्या समस्या जाणवत असतील तर पौर्णिमेच्या दिवशी 10 ते 15 मिनिटे चंद्रप्रकाशात बसा आणि हातात थोडे पाणी घेऊन चंद्रकिरणात हलके फिरवा। यामुळे मानसिक तणाव कमी होतो, तसेच अधूनमधून झोप लागत नसेल रात्री तर झोप देखील सुधारते। नोकरी व्यवसायात सतत अडथळे येत असतील, व्यवसायात वाढ होत नसेल तर एक स्वच्छ ताट घेऊन त्यामध्ये थोडं कुंकू आणि तांदूळ ठेवा आणि लक्ष्मी मातेसमोर नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्यासाठी प्रार्थना करा। दुसऱ्या दिवशी झाडाखाली हे विसर्जित करा। यामुळे कामातील अडथळे दूर होतील आणि व्यवसायात क्लायंट वाढतील, तसेच व्यवसायाची भरभराट झालेली तुम्हाला दिसून येईल। इच्छित कामना पूर्ण होण्यासाठी, विघ्न दूर होण्यासाठी देवासमोर किंवा तुळशीसमोर एक दिवा लावा आणि 11 किंवा 21 वेळा ओम श्री लक्ष्मी नमः हा मंत्र म्हणा। याने मानसिक बळ वाढते आणि स्थिरता वाढते। तसेच पौर्णिमेच्या दिवशी मद्य टाळावे आणि मांसाहार देखील करू नये। मार्गशीर्ष पौर्णिमा हा दिवस अत्यंत शक्तिशाली आहे। या दिवशी केलेले उपाय, पूजा, दान यांचा परिणाम अनेक पटीने वाढतो। जीवनात शांतता आणि स्थिरता, आर्थिक समृद्धी यांची मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी नित्यभक्ती चॅनेलला सबस्क्राईब करा।